चलो गाइस, अभी हम निकलने वाले हैं रायगढ़ को। अभी जा रहे हैं, हम निकल चुके हैं, देख सकते हैं आप। अब देख सकते हैं ये मूवी। चलो अभी हम जा रहे हैं, देख सकते हैं आप, हमारी गाड़ी है जिससे हम प्रवास कर रहे हैं। देखो गाइस, हमारी गाड़ी चालू हो चुकी है अभी। वे टू महाड़ गाइस, जा रहे हैं महाड़। के बाहर आ चुके हैं अभी, पनवेल से बाहर निकल चुके हैं अभी। हम आ चुके हैं रायगढ़ फोर्ट के नीचे। अभी थोड़े ही देर में हम चढ़ाई करने वाले हैं। यहाँ के ही पास के रोपवे से ही चढ़ाई करने वाले पहली बार, क्योंकि हम पहली बार भी आ चुके थे लेकिन रोपवे नहीं था, तभी हम खुद चल के गए थे। लेकिन इस बार रोपवे से जाने वाले हैं, इस बार रोपवे का एक्सपीरियंस लेने वाले हैं। चलो गाइस, हम निकल चुके हैं अभी। चलो गाइस, अभी हम निकल चुके हैं। यहाँ रोपवे के लिए कितनी भीड़ है, वहाँ रोपवे है। अभी हम जा रहे हैं लाइन में, देख सकते हैं आप। अभी हम बैठे हैं, अभी हम निकलने वाले हैं ऊपर जस्ट, आप देख सकते हैं। उधर पहुंचने वाले हैं अभी हम थोड़ी देर में। चालू हो चुका है, देख सकते हैं गाइस। हम यहाँ से गए, यहाँ जा रहे हैं। देख सकते हैं नज़ारा। एवढं हे केलं तर नंतर प्लेन आहे, आता प्लेन एवढ्या मेन दरवाजा एवढ्या पायरीसाठी हम ये कोठारी बोलते हैं इससे मराठी में। आहेत शिवाजी महाराजांचे, बघू शकता तुम्ही। चोर दरवाजा आहे, बघू शकता तुम्ही। या 6 राण्यांचे 6 राण्यांचे 6 वाडे, छत्रपती शिवाजी महाराजांचे 6 राण्यांचे 6 वाडे, बघू शकता तुम्ही। हे आहेत आमचे गाईड, हे आम्हाला माहिती देणार आहेत गडाबद्दलची। हो, माहिती स्टार्ट करायच्या अगोदर आपल्या सर्वांसाठी महत्त्वाच्या सूचना आहेत. रायगड ही आपल्या सर्वांची अस्मिता आहे आणि रायगड आपल्या सर्वांसाठी देवघरापेक्षा कमी नाही, बरोबर नाही? त्यामुळे किल्ल्यावरती कोणी कचरा वगैरे करणार नाही. त्याच्यानंतर काही महत्त्वाची ठिकाणं, त्या ठिकाणी आपण चप्पल चालणार नाही, मी सांगणार आहे, परंतु आपण सहकार्य करायचं आहे.
करायचं सुरुवात. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज के जय जय भवानी जय शिवाजी. बघा, प्रथम तर मी माझी ओळख करून देतो. माझं नाव सुदाम संतोष अवकिरकर. आपण शिवतीर्थ रायगडावरती याच्या आधी कधी आला असाल किंवा नसाल, आता आपण सर्वजण रायगड किल्ल्याचा अतिमहत्वाचा बाल्य किल्ल्याचा परिसर फिरणार आहोत. रायगडावरती आपल्या फॅमिलीचं प्रथम तर मी सहर्ष करतो. दादा, रायगड रोप ही कालाची गरज आहे. तुम्ही रोपणी किल्ल्यावरती केला, परंतु जीवनात आल्याच्या नंतर प्रत्येक शिवभक्ताने आपल्या राजाच्या रायगडाची एकदा तरी पायीच वारी केली पाहिजे. जोपर्यंत आपण रायगड चढत नाही तोपर्यंत आपल्याला किल्ल्याचं महत्व समजत नाही. हा रायगड पूर्ण गड आहे 1200 एकरचा. वरचा प्लेन पडला 100 एकरचा. या रायगडाचा पहिला होता मूळ रायरीचा डोंगर, आणि रायरीचा डोंगर हा प्रामुख्याने जावळी खोऱ्यामध्ये वेळला जातो. हे जावळी खोरं तुम्ही वाचून ऐकून माहिती असेल तर प्रतापगडाच्या पायथ्यापासून या रायगडाच्या उत्तरला कोकणदेव आहे. या कोकणदेवापर्यंत पूर्ण भूभाग आहे. याला इतिहासामध्ये जावळीचं खोरं म्हणले. आणि जावळीचे चंद्रा मोरे यांच्या ताब्यामधून हा रायरी नावाचा डोंगर आपल्या राजाने 15 मे 1656 जिंकून घेतला. पण 15 मे 1656 ते 70 पर्यंत रायगडावरती बांधकाम सुरू होती. मग रायगड बांधण्यासाठी किती वर्ष लागले तर 14 वर्ष. आणि 14 वर्षामध्ये ज्याने रायगड कैलासपासूनमध्ये बांधला, ज्याने रायगड घडवला ते म्हणजे हिरोजी इंदुलकर. पण तुम्हाला सर्वांना माहिती असेल की ज्याने जो प्रेमाचं प्रतीक ताजमहल बांधला ना, त्यांचे हात कलम केले. परंतु ज्याने आपल्या मराठ्यांची राजधानी हा रायगड बांधला, त्यांच्या नावाची पाठी रायगडावर लावण्यात आलेली आहे. सेवेचे दैतत्पर हिरोजी इंदुलकर. आपल्या महाराजांचा इतिहास. या रायगडच्या हाईट पायथ्यापासून महात्यापर्यंत पाहिली 1375 किल्ल्याची हाईट आहे. समुद्र सपाटीपासून आपण किल्ल्याची हाईट पाहिलीत तर 2851 फूट या रायगडाची हाईट आहे. आता आपण समोरच्या गेट बघलात ना, हा मेन आहे. मेना गेट आहे, मेन नाही. रायगडाचा जर मेन गेट पाहायचा असेल तर कमीत कमी आपल्याला 600 पायऱ्या उतरला होता. किल्ल्याचं मेन गेट महाद्वार हा पाहायला भेटतो. आपण आलात तो मेना गेट महाराजांच्या राण्या या पॅगबेंड मेन्यामध्ये बसून येण्या जाण्या करायचा हा मेना गेट आहे. मेना गेटवर आपण आतमध्ये आलात. आता एका राणी महालामध्ये प्रवेश केले. लाईनीमध्ये तुम्ही महाल पाहिले ना, राणीवासा राणी महाल बोलतात. राजांच्या राण्या होत्या 8, परंतु राजांच्या 6 राण्या या शिवतीर्थ रायगडावरती राहायच्या. आपल्या मनामध्ये एक शंका निर्माण होते की राजांच्या 6 राण्या या रायगडावरती राहायच्या, मग राजांच्या 2 राण्या होत्या राहायच्या कुठे? राजांची पटराणी सहीबाई सर्वांना माहिती असेल या राजगडावरती राहायच्या. शंभू राजे शंभू बाळ 1.5 ते 2 वर्षाच्या असताना राजगडावरती त्यांचं निधन झालं. दुर्दैवाची गोष्ट असे सहीबाईने रायगड पाहिलाच नाही. आणि पुतळा राणी ह्या राष्ट्रमाता जिजाऊंच्या सेवेला खाली पाचर गावी राहायच्या. कारण की उतरत्या वयामुळे आपल्या राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांना रायगडाचं वातावरण मानवत नव्हतं. मग त्यांच्या सेवेला पुतळा राणी खाली पाचर गावी राहायच्या. बाकी 6 राण्यांची 6 दालनं रायगडावरती बांधण्यात आलेली आहेत. राण्यांची नावं सांगतो: सहीबाई, सोराबाई, सगुणाबाई, गुणवंतबाई, सकवारबाई, लक्ष्मीबाई, पुतलाबाई आणि काशीबाई अशा राजांच्या राण्या होत्या 8. हा पूर्णपणे एक कारणाचा एक मळ. राणीमालामध्ये तुम्ही 2 चौथरे पाहिलेत बरोबर ना. हॉल, बेडरूम, एक दरवाजा आतमध्ये पाहिलं तुम्ही, एक दगडाचं टॉयलेट सिस्टम पाहिलं असेल आणि एक साईडला खिडकी. अशी का राणीमालाची रचना पाहायला भेटे. या राणीमालावरती पहा, या रायगडावरती पहा. तुम्हाला कुठल्या ठिकाणी छप्पर असेल का? रायगड आपल्या सर्वांना पडक्या अवस्थेमध्ये किंवा भग्न अवस्थेमध्ये पाहायला भेटतो. याचं पाठचं कारण माहितीये, मराठी हे कोणासमोर सुकले न वाकले. या उक्तीप्रमाणे की अंधाराला घाबरत नाही, त्या उजेडाची साथ आहे. मोडेल पण वाकणार नाही. हे मर्द मराठाची जात आहे. कारण की अखेरपर्यंत लढा हा फक्त आणि फक्त आपल्या मराठ्याने दिला. तेव्हा त्यांच्या लक्षामध्ये आलं हे मराठे हमारे सामने झुकते क्यों नाही. तो त्यांच्या लक्षामध्ये आलं यांचा असा एक राजाकडे गेला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गड किल्ल्यापासून या मराठ्यांना प्रेरणा भेटे. मग काय करायला पाहिजे तर मराठ्यांचे गड पाडायला पाहिजेत, उद्ध्वस्त करायला पाहिजे. तारीख ठरली 10 मे 1818. 2 ब्रिटिश गव्हर्नर पॉइंटर आणि मेजर हॉल या ब्रिटिशाने रायगडावर तोफांची बंबारी केली. त्यामुळे किल्ला उद्ध्वस्त झाला. म्हणून तुम्हाला किल्ल्यावरती कुठल्या ठिकाणी छप्पर पाहायला भेटणार नाही. पाहणार काय फक्त भग्न अवस्थेमध्ये अशा पडलेल्या इमारती. पण ह्या इमारती भग्न अवस्थेमध्ये आपण महाराजांचे गड किल्ले पाहायचे नाहीत. आपल्या पूर्वजांचा इतिहास, आपल्या राजांचा इतिहास म्हणून आपल्या राजांचे गड किल्ले पाहायचे आहेत. हा पूर्ण राणीमाल आहे. आता आपण धान्यकोटरची माहिती घेण्यासाठी बाहेर जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय शिवाजी. प्रत्येक राणीमाला समोरचा आडवा चौतरा आडवे चौथी दिसत का, याला दासांचं वडा सर्वच कॉर्नर म्हणलं जातं. आपण नोकर चाकर कामवाली बाई बोलतो, पण राजांच्या काळामध्ये दास्य होत्या. या दास्या आज्ञेने आतमध्ये जायचं काम झालं तर त्यांची बसण्याची राहण्याची व्यवस्था ठिकाणी केली होती. हा दासांचा वडा सर्वच कॉर्नर आहे. आपण समोरचा गेट पाहिला तर हा मेना गेट. या साईडचा खाली पालखी गेट तुम्ही पाहिलात बरोबर नाही. मेना आणि पालखी एकच.
फक्त फरक दोन होते, मेणा पॅकबड आणि पालखी ओपण. महाराजांची पालखी रायगडावरती आली, समोरच्या गेटमधून आतमध्ये यायची आणि राजमहालामध्ये जायची, तो समोरचा पालखी दरवाजा आहे. पण या साईडला बघा की रेलिंग दिसेल, रेलिंगच्या मध्ये दोन झालेवाले मधला ओपन खड्डा आहे. याला इतिहासामध्ये धान्याचे कोठडे बनवतात. रायगडावरती इमर्जन्सी धान्य स्टोअर केलं जायचं. मग स्वराज्याचा सर्वात मोठा धान्याचा होता कुठे, तर पडालावरती, कोल्हापूरमध्ये. पण राजांच्या नंतर राजाने फक्त या ठिकाणी इमर्जन्सी साठा केला होता. कोणत्याही शत्रूने त्या रायगडला साधारणपणे 3 किंवा 6 महिने वेढा मारला. रायगडावरती 3,500 लोक राहायचे. या लोकांना पुरेल एवढे इमर्जन्सी धान्य या ठिकाणी स्टोअर केलं. हे इमर्जन्सी धान्याचे कोटर आहे. पहिले 22 फूट आहे, दुसरं ते 20 फूट आणि तिसरं ते 18 फूट असं पालेगावचे धान्याचे कोटर आहे. पण राजांच्या नंतर रायगडावरती 1733 मध्ये पेशवे होते. हे पेशवे पुण्यातून कारभार करायचे. या ठिकाणी 7 दिवस कधी ठेवायचे. 8व्या दिवशी गुन्हा कबूल नाही केला पनिशमेंट पॉईंट आहे, कोणत्यामध्ये भरायचे खाली फेकून द्यायचे. पण आपल्या राजाने याचा फक्त धान्यासाठी वापर केला होता. तर कोणताही राजा आपल्या बाल्यकिल्ल्यामध्ये कधी ठेवू शकत नाही. राजपूत या ठिकाणी इमर्जन्सी धान्य स्टोअर करायचे, इमर्जन्सी धान्याची कोठडी आहे. समोर तुम्हाला खाली वाडे पाहायला भेटतील. या वाड्याने इतिहासामध्ये मंत्र्यांची गरज, आताच मंत्र्याला आपण मुंबईमध्ये पाहतो, दिल्लीमध्ये पाहतो. पण आपल्या सर्वांसाठी अभिमानाची आणि गर्वाची गोष्ट असे की आपल्या छत्रपती शिवरायाने रायगडावरती 400 वर्षापूर्वी मंत्रिमंडळ स्थापन केलं होतं आणि त्या मंत्र्यांची राहण्याची व्यवस्था खाली करण्यात आलेली होती. आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी आपल्या छत्रपती शिवरायाने अखेरचा श्वास सोडला त्या चौतऱ्यावरती जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. चौतरा पहिला वाडा कारण की शिवतीर्थ रायगडावर आपल्या सर्वांच्या पदरी असे 2 दिवस पडले. एक आनंदाचा नेत्रदीप सोहळा देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडलेला आहे आणि आपल्या सर्वांच्या पदरी जो पडायला लोकोपाशी होता हा दिवस देखील आपल्या सर्वांच्या पदरी पडला. अख्खा महाराष्ट्र पोरका झाला आणि आपल्या लाडक्या राजांना अखेरचा प्राण याच ठिकाणी ह्या चौतऱ्यावरती 3 एप्रिल 1680 मध्ये हनुमान जयंतीच्या वेळी दुपारच्या 12च्या पहरामध्ये आपल्या लाडक्या राजांना अखेरचा प्राण याच ठिकाणी आणि ह्या चौतऱ्यावरती जगदंब आणि इथूनच आपल्या राजांची अंत्ययात्रा समोरचं मंदिर का ह्या मंदिरासमोर आपल्या राजांची अंत्ययात्रा. राजाने आयुष्याला फक्त 50 वर्षाचा विचार आपला स्वतःच केलात ना तर आपण काही करू शकत नाहीये. पण एकमेव असं राजे होऊन गेले की अवघ्या 50 वर्षामध्ये 365 गड निर्माण केले. अनेक राजे होऊन गेले, स्वतःच्या बाप जात्याच्या गादीवर बसले, पण एकमेव असा राजा स्वतःची गादी स्वतः निर्माण केली, ते म्हणजे छत्रपती शिवराय. रायगडावर खडे पसरले, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी, रायगडावर खडे पसरले शिवरायांच्या पायी. आणि हीच अमास माणिक मोती नव्हती, दुसरी दौलत नाही. याच ठिकाणी शिवरायांचा अखेर 10 वर्ष वाचलं होतं. शंभू राजे देखील या ठिकाणी 9 वर्ष राहिले होते. राष्ट्रमाता जिजाऊ मास्तर किल्ल्यावर गेल्या तर याच ठिकाणी राहत असायच्या. एवढ्या मोठमोठ्या लोकांची पाऊल खुणं या चौथऱ्याला लागले म्हणून येणाऱ्या प्रत्येक शुभभक्ताने या चौथऱ्याची माता आपल्या मस्तकाला लावून जावी एवढा आपल्या सर्वांसाठी पवित्र आणि महत्वाचा चौथरा आहे. या साईडला सर पाण्याच्या टाक्या, तुम्हाला सर्वांना कावड माहिती असेल, माहितीये का? कावडीच्या साईने पाण्याचे या ठिकाणी भरायच्या पाण्याच्या टाक्यात, कारण की दगडामध्ये पाणी थंड राहतं. राजाला पाणी पिण्याचे स्टोर करायचे पाण्याच्या टाक्यात. या साईडला खड्डा दिसत याकडे पुढे होल आहेत ना, ते मधलं केलं जायचं. स्नान झालं तिकडून बाहेर आउटलेट निघून जायचं. राजांचं राण्यांचं सर्वांचं जेवण एकाच ठिकाणी कॉमन मध्ये केलं जायचं, कारण की त्या काळामध्ये वीज बाता हा प्रयोग केला जायचा. मग राजांवरती कोणी वीज बाता करायला नको म्हणून सर्वांचं जेवण या ठिकाणी कॉमन मध्ये केलं जायचं. हे राजांचं किचन रूम मुतपातखाना आहे. समोरचा तिसरा चौतारा राजांचं सचिवालय होतीच. स्वराज्यामध्ये 365 गड होते. किती? 365. या 365 गड किल्ल्यांचं लिखणी काम, कागदी व्यवहारपत्र या ठिकाणी चाललं जायचं. राजांचं सचिवालय दप्तरखाना आहे. शेवट चौतारा राजांचं दिवाणी खास, आपण दिल्लीमध्ये पाहतो बघा दिवाणी मान दिवाणी खास. तर दिवाणी खास ते आहे, खास लोक महत्वाचे लोक त्या ठिकाणी बसायचे, न्यायनिवाडा केला जायचा आणि त्याची अंमलबजावणी सदरेवरती करायची. आपल्याला सदरेवरती पुढे जायचं आहे, परंतु या साईडला काय महत्वाचे स्पॉट आहेत ते पाहून तर सर्वजण सदरेवरती जाऊया. बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. आपल्या राजांची त्या मंत्र्यांच्या हाताकडे समोर तुम्हाला लाईटीची इलेक्ट्रिक पोल दिसत का? दोन हा हिरकणीचा बुरुज आहे, जी माता आपल्या बाळासाठी आपल्या जीवाची पर्वा देखील न करता रात्रीच्या 12 वाजता रायगड खाली उतरली. सर्वांना माहिती असेल. समोरचं पश्चिमेस टोक हिरकणीचा बुरुज आहे. या हिरकणीवरती छोटीशी कविता रचली, ही सर्वांना ऐकवतो, त्यामुळे तुम्हाला सर्व अर्थ समजणार आहे. कविता अशी होती की रायगडावर राजधानीची होती शिव
छत्रपतींची आणि कथा सांगतो ऐका जुनी तेथील हिरकणी बुरुजाची. गाव तलासी वसले होते वालू स्त्रिया नावाचे राहतो ते गरीब कुटुंब. गरीब गवल्या धनगराचे आई बायको तहाणा मुलगा कुटुंब होते छोटेसे. शोभत होती हिराणावत्या तडपदार घरवालीचे. सांदसकल हिरत असे दूत घेऊन गडावरी आणि शोभत होती उपजीविका त्या लेकीच्या धंद्यावरती. एक दिवस दूध घालिता हिरा क्षणभर विसावली. दाहणी नाही म्हणेल तिच्या सांस वेल टळून गेली. सूर्यदेव मावलता होते गडाचे दरवाजे बंद आणि हिरामाने म्हणत व्हायली घरी ताण बाळ माझं करी विनवणी. गडगरी खाली जाऊ दे मला गडगर मल आहेत ना शिवरायांची आम्हाला. बालाचे आठवरूप माय मावळती वेडपिसी कडा उतरून धावत जाई. बालाला ती घे कुसी आतून हे दाडस पाहुणी महाराज स्तंभित झाले. साडी सोडली हिरास देवणी प्रेमा सन्मानित केले. कडावर तो बुरुज बांधला साक्षाईच्या प्रेमाची आणि कथा अजून ऐकू देते तेथील हिरकणी बुरुजाची. तो कडा तासला कडा तडबंदी बांधली आणि तडबंदीला आणि बुरुजाला नाव दिलं हिरकणीचा बुरुज. त्या मातेने आपल्या बाळासाठी 400 वर्षापूर्वी आपल्या शिवाची पर्वत न करता रायगड खाली उतरली होती. पण आताच्या माता आताच्या माता आपल्या घरीला उशीर झाला तर घरी नवऱ्याला फोन करून हो से फ्रीज मध्ये दूध ठेवलंय ते गरम करणे आपल्या बाळाला पाजा. पण त्या मातेने आपल्या बाळासाठी आपल्या शिवाची पर्वत देखील केली नाही. तोच पश्चिमेचा कडा हिरकणीचा बुरुज आहे. या समोरच्या 2 इमारती आहेत ना याला इतिहासामध्ये मनोरे विजयस्तंभ बोलण्यात आले. या इमारती त्या काळामध्ये एकावर एक 7 मजलींच्या होत्या. पैठणी कापडामध्ये मखमली गोंड्यामध्ये मखमली पडद्यामध्ये या इमारती सहजला नटल्या होत्या. लोक या इमारती पाहून भारावून जायचे. विचार करायचे या इमारती एवढ्या वैभवशाली असतील तर राजांचा दरबार किंवा राजांचा राजवाडा किती वैभवशाली असेल. या 2 इमारती कल्पना करायच्या इतिहासामध्ये मनोरे विजयस्तंभ बोलण्यात आले. या साईडचा विजयस्तंभ राजाने कोणचा गड घेतला का विजयाचं प्रतीक म्हणून भगवंत त्यावरती फडकावचे आणि त्या साईडचा मनोरा राजांच्या राण्या थंड हवा घेण्याच्या ठिकाणी बसायच्या. हे मनोरे विजयस्तंभ पाठीमागे तुम्हाला विटाची खोलीच का त्या खोलीचं नाव टांगसाल. राजांच्या काळामध्ये राजमुद्रा 22 छापला इसराचा महाराजांचा छापखाना आहे. समोरची गोल इमारत ही आपल्या राजांची अष्टकोनी बाल्कनी आता आपण सध्या गॅलरी बोलतो. समोरची चौकोनी आयताची खोली का ही खोली याची अंडरग्राउंड खोली 10 बाय 12 रूम आहे. याला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना बोलण्यात चेंबर फॉर सेक्रेट डिस्कशन. गुप्त खाते प्रमुख होते बहिरूपी बहिर्जी नाही. हे गावातून गडकिल्ल्यावर जाऊन स्वराज्याविषयी काय चाललंय ह्याची माहिती गोळा करायची आणि चर्चा आतमध्ये करायची. कारण की आपण प्रत्येक जण मराठीमध्ये बोलतो भिंतीला कान असतात त्यामुळे खोलीत आतमध्ये जाऊन चर्चा करायची. खोली अंडरग्राउंड खोली 10 बाय 12 रूम आहे. याच खोलीला इतिहासामध्ये गुप्त खलबतखाना बोलण्यात आलेलं. आता आपण रायगड सर्वात मोठं तलाव गंगासर तलाव पाहूया. दूध घेऊन गडावरी चालत होती उपजीविका. याचं नाव आहे गंगासर तलाव. किल्ल्यावरती थोडी कामं चालू त्यामुळे तलावामध्ये पाणी आपल्याला पाहायला मिळत नाही. पण याचं नाव आहे इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासर तलाव. राजांच्या राज्याभिषेकाला कासूर गागाभट्ट आले होते. यांनी 7 नद्यांचं आणि 7 समुद्रांचं पाणी आणलं होतं. राज्याभिषेक 16 होऊन पाणी उरलं या तल्यात टाकलं म्हणून नाव पडलं इतिहासामध्ये पवित्र तीर्थ गंगासर तलाव. याचा दगड काला किल्ल्याच्या बांधकामासाठी वापरलाय. तर दगड हा खालून आणलेला नाहीये कारण की एवढा मोठा दगड खालून आणि बांधकाम करणं शक्य नव्हतं. राजाने काय केलं अशा मोठमोठ्या खाणी तयार केल्या. खाणीचा दगड काढला. आता खड्डा पडला खड्डा आपण भरू शकत नाही. काय केलं समोरच्या बाजूला तडबंदी बांधली आणि पाण्यासाठी यूज केला. मग काय झालं कामासाठी दगड झाला आणि पाण्यासाठी तलाव झाला. म्हणजे एका दगडामध्ये 2 पक्षी. किंवा शेवटचा टोक दिसते का टोकावरती भगवत गीताने काय लोक दिसतात का त्याला इतिहासामध्ये टकमडक पनिशमेंट पॉईंट बोलण्यात आले. कुणी चोरी लबाडी फितोरी गद्दारी केली गोणत्यामध्ये भरायची खाली फेकून द्यायचे. समोरचा टकमडक पनिशमेंट पॉईंट आहे आणि ज्या खिडक्यामधून खाली पाहतोय हे पहारेकऱ्यांचं ठिकाण टेहलनी बुरुज. आता आपण सर्वजण ज्या ठिकाणी प्रत्येक मराठी माणूस येण्याची आतुरता आणि वाट पाहतो असं राजांच्या सदरेवरती शिवतीर्थ रायगडाच्या सर्वात अतिमहत्व आणि पवित्र ठिकाणी आलात. हा पूर्णपणे राजांचा दरबार दिवाणिया रासदर झुकला वाकल्या अनेक गर्विष्ठ माणा याच शिव मंदिरे. याच ठिकाणी आपल्या राजांचं ओरिजिनल 32 माणाचं सुवर्ण रत्नजडित सिंहासन होतं. एक म्हण म्हणजे 40 किलो असं महाराजांचं ओरिजिनल सिंहासन 1280 किलोच होतं. पण हे सिंहासन 3 नोव्हेंबर 1651 वतला. या रायगडाचा अजगर वेढा पडला त्यामध्ये जुल्फिकार नावाचा माणूस होता. त्याने एखाद्याचे घाव गोळून सिंहासन वितलवलेलं. त्यामुळे वर्ष मेघडेमध्ये आपल्या भारताचे 7वे राष्ट्रपती डॉक्टर ज्ञानेंद्र सिंग यांनी 1985 मध्ये वर्ष मेघडेमध्ये बसवले आणि मेघडेमरच्या आतमधली मूर्ती राजांचे वंशज कोल्हापूरचे वारसदार युवराज छत्रपती संभाजीराजे यांनी 6 जून 2009 मध्ये ही मूर्ती बसवली.
झाले. याच ठिकाणी आपल्या राजांचं राज्याभिषेक पहाटे 5 वाजता वार शनिवार. राजे 3 वाजता उठ्या स्नान करतात. राजे होणार होते, पण राजे आपल्या देवदेवतांना विसरत नाहीयेत. महाराज स्नान करतात, आपल्या अंगावरती कपडे प्रदान करतात, कवड्याच्या माला घालतात. या नगारखान्यासमोर रत्तीची अंबार असले असते. महाराज सतीच्या अंबारीमध्ये बसतात. जगदीश्वराचं आई भवानी मातेचं आणि गडदेवता शिरकाई देवीचं महाराज दर्शन घेतात आणि महाराज या गेटमधून प्रवेश करतात. त्याच काळामध्ये दरबारामध्ये 6,000 लोक बसले असतात. 6,000 लोक एकदम उठतात. राजाला माळाचा मुजरा आणि राजावरती फुलांचा वर्षा करतात. राजे मुजरा घेत घेत समोर जातात. राजांची एक नजर पडते 32 मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावरती आणि आपल्या राजाची जाता जाता नजर भरलेल्या राज सदरेमध्ये पडते. पण पहा बघा, एवढ्या मोठ्या आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये राजाची नजर भरलेल्या राज सदरेमध्ये पडताच आपल्या राजांचं अंतःकरण पूर्ण होतं. विचार करा हो, एवढ्या मोठ्या आनंदाच्या नेतृत्व सोहळ्यामध्ये महाराजांची नजर या भरलेल्या दरबारामध्ये पडताच आपल्या राजांचं अंतःकरण कारण होतं की ज्या वीरांच्या ज्या मौलाच्या जीवावर तेवढा मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण केलं, तो एक जीवाचा मौला आपल्या राजांना आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये दिसत नव्हता हो. त्यांच्या विधवा बायका होत्या, त्यांची मुलं या सदरेमध्ये खेळत होती, बागडत होती, पण सरदार किंवा एकी मौला राजांना आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारामध्ये दिसत नव्हता. म्हणून महाराजांचं अंतःकरण भरून होतं. पण त्या काळामध्ये राजांना रडायचं नसतं. राजे आपल्या आऊसबंद आपल्या आऊसबांच्या डोळ्यामधून आनंदाच्या आऊसे बोलतात. या शिवनेरच्या मातीमध्ये खेळणारा माझा बाल शुभा, या शिवनेरच्या मातीमध्ये गड तयार करा माझा बाल शुभा. हे 32 मण सोन्याच्या सुवर्ण सिंहासनावर तयार होते. विचार करा, त्या मातेला काय आनंद झाला असेल. महाराज आपल्या आऊसबंद आपल्या आऊसबाला त्या समोरच्या पायरीवर नक्की दिलं असतील की आऊसाहेब आम्ही आमची पहिली पायर जोडतो आमच्या हिंदवी स्वराज्याची. आऊसाहेब आम्ही आमची दुसरी पायर जोडतो. राजे लाख वेळ चालतील पण लाखांचा पोषणा मरत का म्हणे असे म्हणणारे बाशी प्रभू देशपांडे. आऊसाहेब आम्हाला आनंदाच्या सोहळ्यामध्ये या दरबारावर कोणी जात नाही तो असं राजा संत वीर मावळ्याचं नाव घेत सिंहासनावर तेवढ होतात. गागाबट्ट पाठवून छत राहतात. हातामध्ये विष्णूची मूर्त देतात. 1000 मोहरा राजांवर ठेवल्या जातात. आणि पाठीमागे या नगारखान्यामध्ये एका भुलभुत्राने ललकर दिली होती. ललकर असे होती की महाराज प्रणवतप पुलंदर शत्रुला अवतांश सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज राजा विराज छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. महिन्यामध्ये शिमग्यामध्ये मळाची होळी पेटवतो. असे रायगडावरती या ठिकाणी मनाची होळी पेटवली जायची. होळीचं ग्राउंड आहे. समोरच्या आपल्याला 2 साईडची इमारत आहे का, हे जे लांबी पाहिजे तर 800 फूट, रुंदी पाहिजे तर 40 फूट. आगे दुकान पिछे मकान आणि बिशवी स्टोर असं बाजारपेठची सिस्टम आहे. पण बाजारपेठची हाईट पाहिजे तर उंचावरती आहे. कारण की राजांच्या काळचे लोक रुबाबदार, बरोबर नाही, म्हणून घोड्यावरती बसून मुशीवर ताव देऊन बाजार करायचे म्हणून हाईट उंचावरती आहे. आता तुम्हाला ही बाजारपेठ ओढून ह्या राजमार्गाने जायचं आहे. जाताना तुम्हाला चौथरे पाहायला भेटतील. हे किल्ल्यावरची लोक असते. आता जो पहिला थांबेन बाल्य किल्ला होता, म्हणजे लोक राहायचे किल्ल्यावर 3,500 लोक. यासाठी त्यांची व्यवस्था केल्यावर राहण्याची. समोरचं मंदिर आहे जगाचा ईश्वर जगदीश्वर शंकर महादेवाचं मंदिर आहे आणि त्याच्या समोरच महाराजांची समाधी. राजांची समाधी मंदिरासमोरच का, कारण की आपले राजे हे शंकर महादेवांचे भक्त होते. मुद्रा चिता त्या मंदिरासमोर देण्यात आले. महाराजांच्या जळते चितेला आगणे साहाबाजी भोसले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांनी राजांच्या समाधीचा शोध लावण्यात आलेला. पण समाधी आणि मंदिर यामध्ये छोटासा गेट आहे आणि गेटच्या दुसऱ्या पारावर एक नाव आहे सेवेचे थाई तत्पर हिरोजी इंदुलकर. हे हिरोजी इंदुलकर रायगडाचे आर्किटेक्ट, ज्याने रायगड कालापाषाणामध्ये बांधला, ज्याने रायगड कालापाषाणामध्ये बांधला, ज्याने रायगड घडवला ते म्हणजे हिरोजी इंदुलकर. स्वतःचं घर त्या जमीन जमला विकून त्या रायगडाचं बांधकाम केलं आणि मागितलं फक्त एक बक्षीस नावाची पाठी. हिरोजी एक नावाची पाठी का मागता फक्त तुम्ही? सोनं मागा, जहागिरी मागा, पैसा अडका मागा. राजे पैसा अडका घेऊन आम्ही करू काय? केवढे एवढे नसते एस्टॅक कमो. आम्हास काय द्यायचं असेल तर फक्त मंदिरासमोर नावाची पाठी दिला. पण गाव हिरोजी नावाची पाठी तुम्ही मागताय, बरोबर आहे, पण येणारी पिढी नावाची पाठी तुम्ही तोडून नाही. राजे नावाची पाठी आम्हाला दिखावून नाही पाहिजे. नावाची पाठी मंदिरासमोर का पाहिजे की ज्या वेळेस आपण जगदीश्वराच्या साक्षीने जगदीश्वराच्या दर्शनासाठी याल ना, त्यावेळेस आपल्या चरणाची धूळ आमच्या मस्तकी लगावी. यामुळे फक्त राजे नावाची पाठी त्या मंदिरासमोर लावायला पारून घेतात. त्याची नावाची पाठी त्या ठिकाणी लावले सेवेची थाई. आपले राजे त्या हिरोजीला मिठीवर की वा हिरोजी तुमच्या सारखी लोक आमच्या स्वराज्यामध्ये लाभलीत म्हणून आम्ही शून्यातून विश्व निर्माण करू शकलो. कारण की राजांसारखी माणसं होती आणि माणसांसारखा आपला राजा होता म्हणून एवढं मोठं हिंदवी स्वराज्य निर्माण झालेलं
समाधीमध्ये तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. नावाची पडद्याला तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटणार. समाधीच्या बाजूला स्टॅच्यू वाघेर उतरा, पण जगभरात वादंग चालू आहे, तुम्हाला माहिती असेल, त्याबद्दल मी तुम्हाला काही सांगू शकत नाही. आता तुम्हाला ह्या राजमार्ग दर्शनासाठी पुढे जायचं आहे. माझी ही त्या ठिकाणी माहिती झालेली आहे, पण माझी माहिती झाल्याच्या नंतर माझ्या प्रत्येक येणाऱ्या ग्रुपला, पण माझ्यासोबत फिरणाऱ्या प्रत्येक शिवभक्ताला आपल्या राज्याविषयी काहीतरी सर ऐकवतोय. तर पहिला सर असं आहे की अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, अंधार फार झाला एक दिवा पाहिजे, ह्या महाराष्ट्राला नव्हे तर देशाला पुन्हा एकदा आपल्या इजाऊंचा शुभा पाहिजे. तांदूळ उचल्यानंतर त्याला भात म्हणतात, अंधार झाल्यानंतर त्याला रात्र म्हणतात, आणि या महाराष्ट्र भूमीमध्ये राहून जो कोणी आपल्या छत्रपती शिवरायांना विसरेल त्याला खरोखर अफजलाची अवलाद बोलतात, त्याला खरोखर अफजलाची अवलाद बोलतात. तर ह्या ठिकाणी आपल्याला माहिती झालेली आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय, बोला छत्रपती श्री शिवाजी महाराज की जय. हे बघा बाजारपेठेत हे सगळे भाजी आणत कुठून होती, राहायला जात नसते. आप देख सकते हैं ये नज़ारा, बघूच शकता. तो आहे शेवटचा पॉइंट. रायगडावर हे मंदिर आहे. हे नंदी आहेत. फोटो इथं काढला जातो, हेच फोटो पोज काढायचा. जे लाकडा विकण्याचं होतं, जे श्री 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 छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी. हम आ चुके हैं टकमक पॉइंट पे, देख सकते हैं आप. अभी यहाँ से ही महादरवाजा दिख रहा है, देख सकते हैं आप. आणि इथे बघा मुसाफिर कचरा बघा कसा टाकून जातात. हा का नजारा बघूच शकता तुम्ही. बघूच शकता तुम्ही नजारा. देख सकते हैं ये लास्ट पॉइंट है, वहाँ सब जा चुके थे. मैं बस इधर बैठा था अकेला. सगळे गेलेत, सगळी पॉईंटवर गेलेत त्या, आणि मी इथे बसलेलो. देख सकते हैं गाइस, अभी हम घर से निकलने के लिए जा रहे हैं. अभी हम कोलाड में है, जल्दी हम पनवेल पहुँचने वाले. गाइस अभी हम यहाँ पे पहुँच चुके हैं. ये एक रेस्टोरेंट है साई सहारा नाम का. थोड़ी देर हम यहाँ चाय नाश्ता करके फिर जाने ही वाले हैं हमारे घर तक. चलो गाइस अभी हम निकल चुके हैं पनवेल की तरफ, देख सकते हैं आप. अभी आप देख सकते हैं हम अभी घर पे जा रहे हैं, जस्ट पहुंचने ही वाले, और हम आ चुके हैं अभी घर पे.